नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. या भागामध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या ज्या विषयाशी चालू घडामोडी आहेत याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, जगातील सर्वात मोठी जैविक म्हणजेच ऑर्गॅनिक उत्पादने प्रदर्शनी बायोफास्ट 2006 यामध्ये महत्वाचं भारत किंवा भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ही जे परिषद किंवा हे जे प्रदर्शन होतं बायोफासचं, हे जर्मनी या ठिकाणी झालेलं आहे. कुठं झालेलं आहे? जर्मनी या ठिकाणी झालेलं आहे. आणि या प्रदर्शनामध्ये कंट्री ऑफ द इयर हा पुरस्कार भारताला प्रदान करण्यात आलेला आहे. नुर्नबर्ग जर्मनी या ठिकाणी हे प्रदर्शन बायोफासचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. जगातील सर्वात मोठी ऑर्गॅनिक उत्पादन प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. याच्यामध्ये भारताला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या प्रदर्शनाला सुरुवात जी आहे ही जर्मनी या ठिकाणी झालेली आहे 1990 मध्ये. बायोफास्ट प्रदर्शनाची सुरुवात पहिल्यांदा जर्मनी या ठिकाणी 1990 मध्ये करण्यात आली होती आणि या प्रदर्शनामध्ये 2010 मध्ये भारत देश सहभागी झाला. 2010 मध्ये भारत देश हा सहभागी झाला होता. भारताकडून अपेडा यांनी काय केलेलं आहे? नेतृत्व केलेलं आहे. ही एक्सपोर्ट अथॉरिटी आहे अपेडा. ऍग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. यांनी 2010 मध्ये या प्रदर्शनामध्ये काय घेतला होता? सहभाग घेतला भारताकडून. महत्वाचं कंट्री ऑफ द इयर हा पुरस्कार या प्रदर्शनामध्ये भारताला देण्यात आला होता. बघा, पुढची ही जी माहिती आहे ही आपण पाहिलेली आहे मागच्या भागामध्ये. आता महत्वाचं तमिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामुळे भारत चर्चेत आलेला आहे. याचं कारण का? इजिप्तमध्ये तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडलेला आहे. इजिप्त या ठिकाणी तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडलेला आहे. बघा, व्हॅली ऑफ द किंग्स या राजांचे खोरे म्हटलं जातं. या ठिकाणी तमिळ मधील ब्राह्मी शिलालेख सापडलेला आहे आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय चर्चासत्र जे आहे त्याच्यामध्ये भारत चर्चेत आलेला आहे. शिलालेख किती आहेत? 30 शिलालेख सापडलेले आहेत. एकूण शिलालेख सापडलेले आहेत बघा, या प्रकारचे ते शिलालेख आहेत. एकूण जे शिलालेख आहेत 3 शिलालेख सापडलेले आहेत. याच्यामध्ये 8 थडग्या ज्या आहेत त्या 8 थडग्यांमध्ये हे 30 शिलालेख सापडलेले आहेत. संशोधक कोण आहेत शोधणारे? इंगो स्ट्रॉच आणि चार्लोट स्मिथ यांनी हे शोधलेलं आहे. मग कोणकोणत्या भाषेमध्ये आहेत? तमिळ, ब्राह्मी, संस्कृत आणि प्राकृत या 4 भाषांमध्ये हे 30 शिलालेख सापडलेले आहेत. तमिळ, ब्राह्मी, संस्कृत आणि प्राकृत या 4 भाषेमध्ये हे शिलालेख सापडलेले आहेत. शिलालेख कोरलेला व्यक्ती कोण आहे? चिकाई कोर्टन. प्रमुख लिपी भौतिक शिलालेख जे आहे ते तमिळ आणि ब्राह्मी लिपीत आहे. तमिळ ब्राह्मी लिपीमध्ये हे शिलालेख आहेत. 2024 मध्ये सुरुवात झालेली आहे शोध घेण्यासाठी आणि मग त्या ठिकाणी 30 शिलालेख सापडलेले आहेत. मग बघा, तमिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र कोणत्या ठिकाणी होतं? चेन्नई, भारतामध्ये चेन्नई या ठिकाणी तमिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होतं. शीर्षक होतं फ्रॉम द व्हॅली ऑफ द किंग्स टू इंडिया इजिप्शियन. मग भारतीय शिलालेख त्याच्यामध्ये हे शीर्षक ठेवण्यात आलं होतं. सादरकर्ते होते इंगो स्ट्रॉच आणि चार्लोट स्मिथ. 13 फेब्रुवारी 2026 मध्ये हे तमिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झालं. याच्यामध्ये या ब्राह्मी लिपी आणि तमिळ ब्राह्मी लिपी 30 शिलालेख सापडलेले आहेत. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढे बघा, स्त्री सुरक्षा योजना आणणार केरळ. स्त्री सुरक्षा योजना कोणी आणलेली आहे? केरळ या राज्याने आणलेली आहे. केरळ सरकारने आणलेली आहे. आधी याची अधिकृत घोषणा जी आहे ही 12 फेब्रुवारी 2026 रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली. बघा, हे जे अधिकृत लॉन्च 12 फेब्रुवारी 2026 मध्ये झाले आणि घोषणा केली ऑक्टोबर 2025 मध्ये. लॉन्च केलेले आहे 12 फेब्रुवारी 2026 मध्ये. मुख्यमंत्री होते पिनराई विजयन यांनी ही स्त्री सुरक्षा योजना लॉन्च केलेली आहे. लक्षात ठेवा. पहिलं पेमेंट 11 फेब्रुवारी 2026 रोजी हस्तांतरित होणार आहे. त्याच्यामध्ये ही योजना काय आहे? बेरोजगार महिलांना आर्थिक मदत व महिलांचे आर्थिक अवलंबित्व जे आहे ते कमी करण्यासाठी केरळ सरकारने ही स्त्री सुरक्षा योजना आणलेली आहे. योजनेवर आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातात.
मासिक पेन्शन 1,000 प्रति महिना दिलं जाणार आहे. 1,000 प्रति मासिक पेन्शन या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि याचा पहिला हप्ता 10 लाख महिलांना पहिला हप्ता हा दिला जाणार आहे किंवा वितरित केला जाणार आहे. स्टेट बँक खात्यात याचं हस्तांतरण होणार आहे आणि वयोगट महत्वाचं याच्यामध्ये 35 ते 60. वयोगट किती आहे? 35 ते 60 वर्ष इतकं वयोगट आहे. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी केरळ सरकारने ही स्त्री सुरक्षा योजना आणलेली आहे. याच्यामध्ये ट्रान्स महिलांना देखील काय ट्रान्सजेंडरचा सुद्धा काय करण्यात आलेला आहे? समावेश करण्यात आला आहे. महिन्याला 1,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. वयाची अट आहे 35 ते 60 लक्षात ठेवा वयाची अट. आणि कोणत्या राज्याने आणली? केरळ राज्याने ही स्त्री सुरक्षा योजना आणलेली आहे किंवा त्याची घोषणा केलेली आहे. पुढचा पॉइंट, मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिल्या म्युझिकल रोडचे अनावरण करण्यात आलेले आहे. मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिल्या म्युझिकल रोडचे अनावरण करण्यात आलेले आहे 11 फेब्रुवारी रोजी. गाणं होतं जय हो. गाणं कोणतं होतं? जय हो. याला 6.21 कोटी रुपये काय आलेला आहे? खर्च करण्यात आलेला आहे. महत्वाचं काय आहे? भारतातील असा पहिलाच प्रकल्प आहे. भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याची लांबी आहे 500 मीटर आणि वाहनांचा वेग आहे 70 ते 80 किलोमीटर पर आवर्स. म्हणजे बघा, मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिल्या म्युझिकल रोडचं काय करण्यात आलेलं आहे? अनावरण करण्यात आलेलं आहे. भारतामधील हा असा पहिलाच काय आहे रे? प्रकल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर हा सुरू करण्यात आलेला आहे. त्याला 1995 मध्ये अस्फाल्टोफॉन हा जगातील पहिला संगीतमय रस्ता डेन्मार्कमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर भारतामध्ये पहिला संगीतमय रस्ता कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर हा सुरू करण्यात आलेला आहे. मुंबई या ठिकाणी. गाणं लक्षात ठेवा. या ठिकाणी सुद्धा 1995 मध्ये जगातील पहिला संगीतमय रस्ता डेन्मार्कमध्ये सुरू करण्यात आला होता. गाणं होतं जय हो. फिल्म स्लमडॉग मिलियनेअर मधील गाणे आहे 2008 मध्ये. या चित्रपट गाण्यासाठी ऑस्करला सुद्धा हा चित्रपट गेला होता. लक्षात ठेवा. गायक आहेत सुपिंदर सिंग, लेखक आहेत गुलजार आणि संगीत ए.आर. रहमान. 81 ऑस्कर बघा 2009चा बेस्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणून याला अवॉर्ड मिळालेलं आहे जय होला. मुंबईमध्ये कोस्टल रोडवर भारतातील पहिला संगीतमय रोडचे अनावरण किंवा म्युझिकल रोडचे अनावरण करण्यात आलेलं आहे. पुढं वन लायनर बघा, जातमुक्त गाव सौंदाळा अहिल्यानगर या ठिकाणी. अहिल्यानगर म्हणजे कोणतं? अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने स्वतःला जातमुक्त गाव म्हणून काय केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. व्हीआयपी करून ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अहिल्यानगर हे आता नवीन नाव आहे. अगोदरचं नाव अहमदनगर. त्या अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने स्वतःच घोषित केलं जातमुक्त गाव म्हणून काय केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. पुढं या ठिकाणचे सरपंच आहेत शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष ग्रामसभेत जातमुक्ती जो ठराव आहे हा जातमुक्ती ठराव एकमताने काय करण्यात आलेला आहे? मंजूर करण्यात आलेला आहे. पुढची माहिती, जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी 2026. 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन लक्षात ठेवा साजरा केला जातो. याची या वर्षीची थीम रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या एक साधन आहे, आवाज नाही. हे जागतिक रेडिओ दिनाची या वर्षीची काय होती? थीम होती. लक्षात ठेवा. दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी हा साजरा केला जातो. जर आपण पाहिलं तर 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या रेडिओची काय केलेली आहे? रेडिओ दिनाची स्थापना केलेली आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या रेडिओची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस काय केला जातो? पाळला जातो. ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी भारतातील सुमारे 99% लोकसंख्येपर्यंत विविध भाषा आणि बोलींमध्ये ते रेडिओद्वारे पोहोचवते. देशभरातील 558 अधिक सामुदायिक रेडिओ केंद्र तळागाळातील लोकांच्या आवाजाला बळ देतात. रेडिओ मॅन ऑफ इंडिया यांनी 1957च्या रेडिओच्या संग्रहासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 1957 आहे. गिनीज संग्रहासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड काय केलेला आहे. माझा महत्वाचं फक्त लक्षात ठेवा, जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ती मोठी रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे एक साधन आहे, आवाज नाही. याच्यामध्ये महत्वाचं होतं. पुढचं पॉइंट बघा, आत्ताच आपण पाहिलं जागतिक रेडिओ दिन जे आहे 13 फेब्रुवारीला
साजरा केला जातो. याचा उद्देश सांगण्यात आलेला आहे. म्हणजे रेडिओचे महत्त्व सांगणे, माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाचे स्वस्त व प्रभावी माध्यम हे काय आहे रे? रेडिओ आहे. आणि युनेस्कोद्वारे 2011 मध्ये हे घोषित करण्यात आलेलं आहे. युनेस्कोद्वारे 2011 मध्ये घोषित करण्यात आलेलं आहे. आणि 2012 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने त्याला काय दिली? 2012 मध्ये मान्यता दिलेली आहे. 2012 मध्ये काय केलेली आहे? मान्यता दिलेली आहे. ही आपण थीम पाहिली, याचं महत्व पाहिलेलं आहे. आणि हे सुद्धा ऐतिहासिक महत्व सुद्धा आपण पाहिलं. 13 फेब्रुवारी 1946 रोजी युनेस्कोच्या महासंचालकांनी युनायटेड नेशन्स रेडिओची काय केली? युनायटेड नेशन रेडिओची काय केली? स्थापना केली होती. आणि म्हणून हा दिवस काय केला जातो रे? साजरा केला जातो. नुकतेच पुरस्कार डिक्लेअर झालेले आहेत. 2026 चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आला? श्रीनिवास कुलकर्णी. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2026 चा कोणाला देण्यात आला आहे? श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे. साहित्य भूषण पुरस्कार 2026 चा भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर स्त्रीपू भागवत पुरस्कार निर्मल प्रकाश यांना देण्यात आलाय. आणि पुढं या पुरस्काराचे जे स्वरूप आहे, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो आहे आणि साहित्य भूषण, या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप 10 लाख रुपये आणि मानपत्र इतकं आहे. लक्षात ठेवा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे आणि साहित्य भूषण पुरस्कार भालचंद्र नेमाड यांना देण्यात आलेला आहे. पुढचे वन लाईन महत्वाची माहिती बघा. नवी दिल्ली या ठिकाणी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी पुण्याची कन्या ज्युनियर अँड ऑफिसर कुमारी तनुभान देशातील सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान पटकावलेला आहे. त्यामुळं देशाचे माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना सुवर्ण पदक व मानाची केन प्रदान करण्यात आलेले आहेत. पुण्याच्या आहेत. त्यांचं नाव आहे कुमारी तन्नूभान यांना मानाची केन यावर्षी देण्यात आलेली आहे पंतप्रधानाच्या हस्ते. आणि सुवर्ण पदक, सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान त्यांना देण्यात आलेला आहे. बघा, हे खूप महत्वाचं आहे. या प्राण्याची, ज्याला पेंगोलिन म्हटलं जातं, मुंग्या, जंगलामध्ये मुंग्या खाणारा हा प्राणी आहे पेंगोलिन. या पेंगोलिनची मोठ्या प्रमाणात जगात जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त तस्करी जगात या प्राण्याची होती, पेंगोलिनची. मासा ज्या मुंग्या आहेत, मुंग्या खाऊन जगणारा हा प्राणी आहे. नागालँड मध्ये जर आपण पाहिलं, महत्वाचं आहे, नागालँड मध्ये संगतम नागा समुदायाने, कोणता समुदाय आहे? संगतम नागा समुदायाने पेंगोलिन ची शिकार आणि विक्री याच्यावर पूर्णपणे बंदी आणलेली आहे. कोणी? नागालँड मधील संगतम नागा समुदायाने पेंगोलिनची शिकार, खाणे आणि विक्रीवर पूर्णपणे काय आली? बंदी आली. संगतम नागा समुदायाच्या सर्वोच्च संस्थेने ही बंदी आणलेली आहे. संस्थेचं नाव बघा, युनायटेड संगतम लिखुम पुंजी म्हणून आहे. किफिरे व हे दोन जिल्हे, किफिरे व तुएनसांग. नागालँड मधले कोणते रे? किफिरे व तुएनसांग जिल्हे. मग याच्यामध्ये पेंगोलिनच्या हत्येवर पूर्णपणे काय करण्यात आलेली? बंदी आणण्यात आलेली आहे. मग पेंगोलिन बघा, शरीरावर केरोटिनचे खवले असतात. जगातील एकमेव सस्तन प्राणी, महत्वाचं, शरीरावर केरोटिनचे खवले असलेला जगातील एकमेव सस्तन प्राणी आहे. आहार काय? मुंग्या आणि वाळवी. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी या पेंगोलिनची मोठी भूमिका आहे. याची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते. जगातील सर्वात जास्त तस्कर होणारा सस्तन प्राणी, काय आहे? सस्तन प्राणी आहे पेंगोलिनच्या. त्याला मराठीत आपण इकडे काय म्हणतात? खवल्या मांजर म्हणतात. काय म्हणतात रे? खवल्या मांजर. या शिकारीवर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, नागालँड मध्ये बंदी संगतम नागा समुदायाने घातलेली आहे 2 जिल्ह्यांमध्ये, किफिरे व तुएनसांग जिल्हे. महत्वाचा, या खवल्या मांजरावर खवले मांजर त्याला म्हटलं जातं. त्याचं नाव आहे पेंगोलिन. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढं बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया मोटली यांचा सलग 3ऱ्यांदा विजय झालेला आहे.
त्यांचं नाव आहे मिया मोटली. बार्बाडोसच्या पंतप्रधान कोण? मिया मोटली. यांचा सलग 3रा वेळेस विजेता झालेला आहे. मिया अमोर मोटली या पुन्हा पंतप्रधान झालेले आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे बार्बाडोस लेबर पार्टी. बार्बाडोस लेबर पार्टी. 30च्या 30 जागांवर विजय मिळवलाय. बहुमत, पूर्णच्या पूर्ण बहुमत मिळवलेलं आहे. बार्बाडोसच्या ज्या पंतप्रधान आहेत मिया मोटली यांनी 30 जागांवर. लोकसंख्या आहे त्या ठिकाणची 2.83 लाख. भौगोलिक स्थान कुठे आहे रे? कॅरिबियन मधील पूर्वेकडील बेट राष्ट्र आहे. कॅरिबियन मधील पूर्वेकडील बेट आहे. 11 फेब्रुवारीची निवडणूक झालेली आहे. मग या ज्या पंतप्रधान आहेत मिया मोटली बार्बाडोसच्या, यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. 2011 मध्ये त्यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार मिळालेला आहे. IMP करून ठेवा, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाची व्यक्ती आहे मिया मोटली. त्यांचं नाव आहे. बार्बाडोसच्या पंतप्रधान आहे. 2022 मध्ये टाइम्स 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती. 2024 जागतिक आरोग्य महासंचालक पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. जागतिक आरोग्य महासंचालक पुरस्कार. 2025 मध्ये टाइम अर्थ पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्यावरण नेतृत्वासाठी हा सन्मान त्यांना काय करण्यात आला? बहाल करण्यात आला. सलग 3ऱ्यांदा ते विजयी झालेले आहेत आणि पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. बघा, या भागामध्ये सुद्धा आपण फेब्रुवारी मधील महत्वाच्या विशेष घडामोडी पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.